मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास अजून 1.5 महिना बाकी आहे। महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची वाईट परिस्थिती ओढवली आहे। अनेक गावांवर पाणीवाणी सुद्धा ओढवल्याचं पाहायला मिळते। नेते सगळे प्रचारात मग्न दिसतायत। सोलापूर जिल्ह्यातही पाण्याची स्थिती अत्यंत भीषण आहे। माळशिरस तालुक्यातील 22 गावांना सध्या 15 दिवसातून एकदा टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय आणि या पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांवर शेती बंद करण्याची सुद्धा वेळ आली आहे। पाण्याचा टँकर गावात येताच ग्रामस्थ अक्षरशः आता पाण्यासाठी हंडा कळशी घेऊन तुटून पडताना दिसतात। पण या परिस्थितीकडे ना प्रशासनाचं लक्ष आहे ना प्रशासन चालवणाऱ्या नेत्यांचं असंच म्हणावं लागेल। आणि आपण दृश्य पाहतोय सोलापूरमधून। शेती आहे तवा कोरडभाव जमीन, पाणी नाही, काय नाही, कशाची शेती आहे। 1 वर्ष पाऊस झाल्यावर 2 वर्ष दुष्काळ। काय या गावात जगायची काय हीच नाही लायकी। तर मतापुरती येते ती पाणी देतो म्हणून परत कुणी येत नाही, बघत नाही। मेले ती का जिथे आहे ती का आता येते ती मतापुरती तेवढे, परत नाही कोण येत इकडं। गेल्या वेळेस असंच 5 वर्षाच्या पूर्वी आली होती, असंच नेलतं सगळं हे करून, परत आलं नाही कोणी आम्हाला बघायला पाणी आहे का ह्यांना नाही। ती पिण्याचं पाणी टँकर त्या ह्याला फिल्टरचं आणायचं, त्यात पैसे टाकल्याशिवाय रोजचं 20 रुपयाचं पाणी। आणि ते पाणी किती दिवस पुरतं 20 रुपयाचं? रोजच्या रोज लागेल तसं आणतोय की, कमी पडल्यावर प्यायला आणावंच लागतं, दम निघतोय का? किती वर्षापासून अशी स्थिती आहे? जसं नांदायला असंच आहे आम्हाला, असलंच आहे। नांदायला असं पहिल्यापासून कामापुरती मातापुरती तेवढी येते ती ही करते ती, पुन्हा डुकूनच बघत नाही ती मेली का जगली, कुठं हाय ती का नाही।